हाय हॅलो. तर आता मी एक भाग अपलोड करत आहे तुझं माझं अबोल प्रेमचा. भाग खूप सुंदर आहे, कथा पण खूप सुंदर होणार आहे पुढे पुढे गेल्यावर. त्यामुळे नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट मध्ये आपले भाग उपलब्ध आहेत. तर वळूयात आपल्या कथेकडे. तर सर्वांना नमस्कार. तुझं माझं अबोल प्रेम भाग 22वा. तर चला वळूयात आपल्या कथेकडे. तर आता प्रेषिताला वाटलं होतं की अर्णवचं तिच्यावर अबोल प्रेम आहे, ते पण बोलून दाखवत नाही, म्हणून असं एक अट ठेवून लग्न केलं होतं. पण नाही, त्यात तर त्याला समोर स्वतःपेक्षा मोठा प्रतिस्पर्धी नको होता, म्हणून हे लग्न केलं होतं त्यानं. पण त्याच्या आता कुठे अबोल प्रेमाचे अंकुर बोलायला सुरुवात झाली होती. पण त्यात हे असं झालं, तिला वेगळंच काहीतरी बाहेरून कळालं होतं. ती आता एकटीच चालत चालत रडत रडत, डोळ्यात अश्रू, तुटलेला विश्वास, गमावलेलं सगळं भविष्य, ज्याच्यासाठी सगळं सोडलं होतं, त्यानेच आपल्याला कधी मनापासून मिळवलं नाही असंच तिला वाटत होतं. पण म्हणतात ना, माणूस आपल्या व्यक्तीपेक्षा जे बाहेरचे असतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं आहे ते भविष्य गमावतात. हे तर झालं होतं तिच्या बाबतीत. तिनं अर्णवला समजूनच घेतलं नव्हतं. तिला फक्त हे अर्धच सत्य कळालं होतं आणि ती अर्णव गोयंकाला सोडून निघाली. ती केव्हा तरी घरी पोचली. तो पण पोचला, पण जेव्हा ती घरी पोचली तेव्हा त्याला वाटलं होतं की ती रूम मध्ये असेल. पण नाही, तिचं सगळं साहित्य होतं पण ती नव्हती. त्यानं तिला खूपदा फोन केला, मेसेजेस केला, पण काही उपयोग झाला नाही. तिचा फोन रूमच्या एका कोपऱ्यात पडला होता. ती बाथरूम मध्ये शावर खाली रडून अश्रू वाहत होती आणि बाहेरून चैतन्य आणि कुणाल दार वाजवत म्हणत होते, दी दी काय झाले सांग ना. जिजूशी भांडण झाले का? जिजू तुला काही बोलत का? सांग ना दी, दार उघड ना प्लीज. पण नाही, तिनं दार उघडलंच नाही. मग शेवटी कुणाल म्हणाला, दी तुला मॉम डॅडची शपथ आहे, उघड ना. तसं तिनं दार उघडलं तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. ते म्हणाले, काय झाले ते सांगू नकोस तरी चालेल, सांगितले नाही तरी चालेल, पण असं दार बंद करू नकोस ना दी. ती म्हणाले, ठीक आहे जा तुम्ही, मी ठीक आहे, मला एकांत हवा आहे. ते गेले. पण आता त्याने सरळ कुणालला फोन केला आणि म्हणाला, तुझी दी? तो म्हणाला, हो आली आहे ना जिजू. पण आली आहे तेव्हापासून सारखी रडते, काय झालं आहे का? ती सांगत पण नाही. तो म्हणाला, काही नाही, काही नाही झालं, मी करतो सगळं ठीक, तू उद्या फक्त ऑफिसमध्ये सोड तिला. तो म्हणला, ठीक आहे. अर्णवला पण झोप येईना. पण काय, त्याच्या मनात पण तेच होतं जे तिच्या मनात होतं. कुठं ते आज डेटिंगला जाणार होते, आज कुठं नातं बदलणार होतं. प्रिशिताला तर केव्हा तरी रडून रडून झोप लागली. सकाळी सकाळी कुणाल म्हणाला, दी जीजू बोलावत आहेत ऑफिसमध्ये, चल ना सोडतो तुला. ती म्हणाली, मी येणार नाही, मला तोंड पण नाही पाहायचंय त्यांचं. तो म्हणला, दी तू जर नाही गेलीस ना तर नाहीतर ते माझेच हातपाय तोडतील, चल ना प्लीज, ते तुझा राग माझ्यावर काढतील. तशी ती म्हणाली, काय ब्लॅकमेलिंग आहे बाबा ही, चल येते बाबा तुझ्यासोबत, चल येते. असं म्हणून ती गेली. पण तेवढ्यात अतुल आणि जान्हवी जाण्यासाठी निघाले होते. ते अर्णव सरांना भेटायला आले होते आणि जान्हवी खूप दिवसांनी तिच्या मॅडमला भेटली. पण काल काय काय झालं ते सगळं तिला अतुलने सांगितलं होतं. ती म्हणली, मॅडम त्यांनी जे केलं ना त्यात त्यांनी हे पाऊल का उचलले हे आधी जाणून घ्या, मग निर्णय घ्या. चला मी येते. तेवढ्यात अतुलने तिच्या हातात एक लेटर देत म्हणाला, मॅडम हे तुमचं जॉईनिंग लेटर. तो देत म्हणाला, चल जानू. आता तिनं ते लेटर घेतलं, पण त्याच्या रूम मध्ये जाऊ की नको असाच विचार करत होती. पण जाण्याआधी शेवटी म्हणालीच, मे आय कम इन सर. तो पण जरा तिरकस कटाक्ष टाकत म्हणला, यस कमी. पण आता तिला असं आज सुंदर अशा सूट मध्ये पहिल्यांदाच पाहिली होती. पण सूटचा रंग छान होता, पण तिच्या चेहऱ्याचा रंग जरा फिका होता.
तो म्हणाला बस. ती बसली. त्याने मग सगळं सांगितलं आणि म्हणाला तू विश्वास ठेव नाहीतर नको ठेवूस. तू घरी ये नाहीतर नको येऊस. शेवटी निर्णय तुझा आहे. मी फक्त माझं प्रेम दुसऱ्याच्या हातात जाऊ नये म्हणून हे सगळं केलं. असं धोक्याने तुला मिळवलं. पण तिला कळालं की आपणच समजू शकलो नाही म्हणून. ती म्हणाली ठीक आहे, विचार करेल. तो म्हणाला हो, पण कामावर हजर राहायचं आहे आजपासूनच. तशी ती जरा चिडून म्हणाली ओके, ही काय जबरदस्तीची नोकरी आहे, मला करावीच लागेल का मिस्टर अर्णव गोयंका सर. आणि आता तो पण तितक्याच मध्ये तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणला हो, ते पण 2 महिने जवळपास अतुल येईपर्यंत. कारण तो नाही तेव्हा मला एक विश्वासू असणारा, मला समजणारा, मला आवडणाऱ्या ती व्यक्ती तू आहेस. आणि ती पण जरा हात टेबलवर आदळत उठली आणि तो तसाच खुर्चीत बसला. कारण ती सरळ त्याच्या डोळ्यात डोळे घालून टशन देत म्हणली ओके, आय एम रेडी. पण आता ती बायको होती, अशी नाही तर तशी, मनवायला तर हवी ना. म्हणून त्याने सरळ तिच्या कमरेतच हात घालून स्वतःकडे ओढून घेत म्हणला ओ माय स्वीट चॉकलेट बेबी डॉल, इतकी का तापतेस अगं, पागळशील ना, किती गरम होशील तू तापल्यावर. मग मला आज सगळी खावी लागेल, ते पण फ्रीज होईपर्यंत, जमेल ना. असं म्हणून तो हसला. तशी ती त्याला जोरात धक्का देत म्हणाली काय गरज नाही, मी पागळत नसते. हे तुम्ही असं काही केलं ना तरी नसते पागळत. आता तो उठला आणि सरळ तिला तशीच भिंतीवर टेकून दाबत तिच्या गळ्यावर त्याचे थंडगार ओठ टेकवत म्हणाला आता पागळशील बघ. आणि खरंच त्याच्या स्पर्शाने तिला घाम फुटायला लागला होता. तसं तिनं डोळे गच्च मिटून घेतले. तो त्याचे ओठ तिच्या गळ्यावर, तिच्या हनुवटीवर, कपाळावर टेकवत होता आणि शेवटी तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तसं तिच्या अंगात पण एक वीज चमकली आणि तिनं न राहून आता नवऱ्याचा स्पर्श किती उतावळी करू शकतो एका बायकोला हे जाणून घेत, त्याला साथ देत, त्याच्या केसात हात घालून त्या दिवशी सकाळी सकाळी अर्धा राहिलेला तो हॉट किस आज पूर्ण केला. आणि तिच्या डोळ्यात नशा उतरली होती. आणि आज पहिल्यांदाच दोघांच्या मध्ये ती गोड मुमेंट अशी इतक्या दिवसांनी, इतक्या गैरसमजानंतर तयार झाली होती. पण आता तो बाजूला झाला तर तिचं ते सोन्याचं छोटंसं मंगळसूत्र जे त्याने डिझाईन केलं होतं तेच तिनं घातलं होतं आणि ते आता त्याच्या शर्टच्या बटन मध्ये गुंतलं होतं. आता तो ते काढण्यासाठी हात पुढे केला आणि मंगळसूत्र काढायला हात घातला. तसं तिनं हात पकडत म्हणजे नाही हो, हे नाही काढायचं, माझ्या सौभाग्याची निशाणी आहे ते, हवं तर तुम्ही दुसरं काहीतरी करा. तो म्हणला ओके बघ हा, मग फक्त डोळे बंद करू नकोस, कळलं का. असं म्हणून त्याने त्याचा कोट काढला. मग त्याचा तो ऑफिशियल असणारा शर्टच्या बटनांना काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा 1 नंबरचं बटन, आधी टॉय काढला, मग 1 नंबरचं बटन काढलं, मग 2 नंबरचं बटन काढलं आणि मग 3 नंबरचं बटन काढलं. आणि आता जसं जसं तो बटन काढत होता तसं तसं त्याची भारदस्त छाती पाहून तिनं डोळे मिटून घेतले. त्याने ते मंगळसूत्र काढलं, पण त्यानं तिची हनुवटी वर धरून म्हणाला काय हो प्रेषिता अर्णव गोयंका, का नजर चोरता, अहो इकडे बघा ना. ती म्हणाली नाही, ते बटन लावा आधी. तो म्हणला ठीक आहे लावतो. आणि असं म्हणून तो बाजूला झाला. तो काढलेला कोट तिच्या हातात देत म्हणला चला तुमचं पहिलं काम. असं म्हणून तिच्या पुढे उभा राहिला. तिनं पण आता काही न म्हणता लगेच त्याला तो कोट घालून दिला. मग आता आजपासून तिला असं स्वतःच्या समोर ठेवून ठेवून तो तिला स्वतःची बनवणार तर होताच.
आणि या अबोल प्रेमाला आता सुरुवात होणार होती, बोलून बोलून नाहीतर काहीतरी करून करून. आज तर कामात खूप दिवस मोठा होता असं वाटत होतं दोघांना. संध्याकाळची वेळ, काही मीटिंग असायच्या पहिल्या पण. पण आता अतुलने मॅडम आहे, रात्र आहे म्हणून रिस्क नको. नाहीतर सर परत कुणावर तरी भडकतील. त्यापेक्षा पुढे ढकलतो असं म्हणून सगळ्या रात्रीच्या मीटिंग कॅन्सल केल्या होत्या. पण अर्णव गोयंका सर तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत काम करत असत. सगळा स्टाफ 6 वाजताच गेला होता. आता सर नाही गेले म्हटल्यावर सेक्रेटरी तरी कशी जाईल ना? ती पण होती बाहेर असणाऱ्या तिच्या केबिन मध्ये. पण आता रात्रीच्याच वेळी सगळ्यांचा रोमॅन्स शक्यतो बाहेर येतो ना. त्याचं पण असंच झालं होतं. त्यानं तिच्या केबिन मध्ये असणाऱ्या टेलिफोनवर फोन केला, तशी ती पण त्याच्या केबिन मध्ये आली. आता वातावरण एकदम शांत होतं, कुणीच नव्हतं, फक्त तो आणि ती आणि शांतता. तो म्हणाला, हे डिझाईन्स बघ बरं, असं म्हणून तिच्याकडे कम्प्युटर स्क्रीन फिरवली. आता ती पण वाकून बघत सगळं नीट चेक करत होती. पण आता ती इतके जवळ होती आणि त्याने मुद्दाम स्क्रीन जरा स्वतःच्या जवळ ठेवली होती, का तर ती आणखी जवळ येईल म्हणून. सगळं तो प्लॅन करूनच करत होता. त्यात तिचा दुपट्टा खाली सरकला म्हणून तिने तो वर टाकला, पण आता तो त्याच्या तोंडावर पडला आणि तिच्या परफ्यूमचा तो छान सुगंध त्याच्या नाकात गेला. आणि त्याने हळू तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःच्या मांडीवर बसून घेतलं आणि तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. तसं तिचं लक्ष कामात लागेना. ती म्हणाली, आऊच सर, जरा हळू ना, दुखतंय. आणि आता तो तिचे सोनेरी केस बाजूला करून तिच्या बॅक साईडची असणारी जीभ तोंडानेच खाली करत म्हणला, आय लव्ह यू प्रिशिता. पण ती काही बोललीच नाही आणि तो त्याचे ओठ तिच्या त्या जीभ खाली केलेल्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर टेकवत होता आणि तिनं तिचे हात त्याच्या हातात गुंफले होते. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि उद्याचा भाग जाणून घ्यायचा असेल तर तरी कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.